श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात चंपाषष्ठीनंतर दत्त जयंतीला विशेष महत्त्व दिले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर भगवान दत्तांचा जन्म झाला आणि म्हणूनच हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. यंदा 2025मध्ये दत्त जयंती ही 4 डिसेंबरला म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी आलेली आहे. या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ 4 डिसेंबरला सकाळी 8:37 होणार आहे आणि समाप्ती पहाटे 4:43 होणार आहे आणि म्हणून ही दत्त जयंती 4 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार असणाऱ्या दत्त महाराजांची पूजा केली जाते. या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा असे देखील म्हणतात. दत्तोत्रय हा शब्द दत्त आणि अत्रे या 2 शब्दांनी मिळून बनलेला आहे. दत्तांचा अर्थ आपणच आहोत, मुक्त आहोत आणि आत्मा आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो. आणि या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीने कार्यरत असते आणि म्हणूनच या दिवशी अनेक सेवा, उपासना, उपाय केले जातात आणि दत्तगुरूंना प्रसन्न करून घेतले जातात. त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो. आणि या दिवशी व्रतासोबतच दत्तसेवेसोबतचा काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय एक प्रभावी असा उपाय सांगणार आहे. गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण फक्त प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात त्यांना भरभरून यश मिळेल. मुलांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. तर असा हा दिवा मुलांसाठी कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 4 डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे. या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमासुद्धा आहे आणि या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. 12 वाजण्याच्या आत आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी नाही शक्य झाले तर सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30-10 वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा लावू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्येच हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता. तर पहा, प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. आपल्या मुलांनी खूप शिकावं, अभ्यास करावा, त्यांना प्रत्येक क्षेत्रात भरभरून यश मिळावं. आपली मुलं ही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये असं प्रत्येक आईला वाटत असते आणि यासाठी मुलं देखील बऱ्याच वेळा प्रयत्न करत असतात आणि आईवडील देखील प्रयत्न करत असतात. परंतु कधी कितीही प्रयत्न करतील तरीही मुलांना यश मिळत नाही. आणि जर तुमच्याही मुलांना अशीच अडचण असेल, मुलं अभ्यास करत आहेत परंतु त्यांचं लक्ष राहत नाही, त्यांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नाही किंवा शिकलेले आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाचे मुलं-मुली आहेत परंतु त्यांचा विवाह योग जुळून येत नाही किंवा मुलं खूप हट्टीपणा करतात, सांगितलेली गोष्ट ऐकत नाही, सतत चिडचिड, हट्टीपणा करतात किंवा मुलांना वाईट व्यसन लागलेलं आहे, तर यासारख्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आणि तसेच आपल्या आईवडिलांपासून जी मुलं बाहेर गावी शिकायला आहेत तर तिथे मुलं सुखरूप राहावी, ज्या कामासाठी मुलं तिथे गेले आहेत तर त्या कामात त्यांना यश मिळावं यासाठी सुद्धा हा उपाय आहे तर तो खूप प्रभावी मानला आहे. हा उपाय जर आपण या मार्गशीर्ष पौर्णिमेला केला तर मुलांच्या कुंडलिकेतले जे काही ग्रह आहेत तर ते मजबूत होतात आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. हा उपाय तुम्ही तुमच्या कितीही लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय आहे. जर दत्त जयंतीला मुलांसाठी तुम्ही हा एक दिवा लावला तर मुलांच्या सर्व अडचणी दूर होऊन प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मुलांना नजर बाधा, नजर दोष लागली असेल मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील आणि नजर दोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तीची लागते असं नाही तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा मुलांना पटकन नजर लागते आणि खास करून आईवडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन लागते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या प्रगतीत अडथळे यायला सुरुवात होते. आणि म्हणूनच प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर दत्त जयंतीला अवश्य करायचा आहे. कारण या दिवशी मुलांसाठी आपण काही उपाय केले तरी दत्त जयंतीच्या कृपेने मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे,
विधिवत देवाची पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. लगेच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल, किंवा सायंकाळी हा उपाय करणार असेल तर सायंकाळी. तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला मातीची एक पंती घ्यायची आहे. मातीची पंती चांगली घ्या, कुठेही फुटलेली तुटलेली अशी घेऊ नका. चांगले मातीचा दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूपच घालण्याचा तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे, कारण ते अतिशय पवित्र आणि शुद्ध मानलं जातं. म्हणून थोडंसं गाईचं तूप तुम्हाला त्या दिव्यात घालायचं आहे. यानंतर दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला ती लावायची आहे. यानंतर तुम्हाला 3, 5, 6 किंवा 7 अशा गुळाच्या चपात्या बनवायच्या आहेत. थोडंसं गुळाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी घालून तुम्हाला गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेचे तुम्हाला 3, 5 किंवा 7 अशा संख्येत चपात्या करायच्या आहे. चपात्या बनवताना सुद्धा त्याला तुम्ही तूप लावा आणि यानंतर या चपात्या तुम्हाला एका डब्यामध्ये भरून घ्यायच्या आहे. त्यानंतर या चपात्या आणि हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असताना स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जायचं आहे, किंवा मठ असेल तर मठात जायचं आहे. दत्तगुरूंचं मठ असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता, किंवा दत्तांचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. जे मंदिर तुमच्या घराजवळ आहे तर तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, या दिवशी मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते, म्हणून अगदी समोर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करणं शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही मंदिराच्या आजूबाजूला कुठेही, मंदिराच्या बाहेर औदुंबर वृक्ष सुद्धा जिथे असतं जिथे तुम्हाला कुठे जागा भेटेल तिथे हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल, किंवा मंदिराच्या साईडला जिथे कुठे जागा असेल, चांगली जागा असेल तर तिथे तुम्ही हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. हा दिवा तिथे तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. यानंतर दिवाला हळद कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे आणि यानंतर या ज्या पोळ्या आहेत तुम्ही घेऊन गेल्या आहे, सोबतच त्या पोळ्यांचा प्रसाद तुम्हाला मंदिरामध्ये सर्वांना वाटायचा आहे. अगदी अर्धी तुम्ही पोळी सर्वांना प्रसाद म्हणून वाटली तरीसुद्धा चालेल. या दिवशी तुम्हाला हा प्रसाद घ्यायला कोणीही नाही म्हणणार नाही. हा दिवा लावून प्रसाद वाटून झाल्यानंतरच तुम्हाला स्वामी महाराजांना दत्तगुरूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे. मी हा उपाय माझ्या मुलासाठी केला आहे. माझ्या मुलाला उत्तम आरोग्य लाभू दे. मुलाच्या आरोग्यासंबंधी ज्या काही समस्या असेल तर त्या दूर होऊ दे. मुलांवरती कोणतेही संकट विघ्न येऊ देऊ नका. तुमच्या मुलांच्या संबंधित ज्या काही समस्या, हट्टेपणा असेल, उद्धटपणा वागता, ज्या काही समस्या असेल तर तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो दत्त जयंतीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आणि जर तुमच्या घराजवळ एकही मंदिर नसेल, मठ नसेल, तर अशा वेळी हा दिवा तुम्हाला तुमच्या घराजवळ जर औदुंबराचं वृक्ष असेल किंवा उंबराचं झाड असेल तर तिथे हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. आणि ह्या ज्या पोळ्या असणार आहेत तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना प्रसाद म्हणून वाटले तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे. जर तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असेल तरी आई वडील आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल, स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हे उपाय तुम्हाला करता येणार नाही. पण हा उपाय नक्की करा. हा खूप अतिशय प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्याने मुलांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.